छत्रपती संभाजीनगरमध्ये काल अत्यंत दुर्दैवी घटना घडली। 19 वर्षाच्या तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि या घटनेमध्ये अख्खं कुटुंब संपलं। सोशल मीडियावरती त्याला आयफोन हवा होता म्हणून त्यांनी आत्महत्या केली अशा प्रकारचं बोललं जातंय। मात्र त्या आत्महत्याची वस्तुस्थिती नेमकी काय हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत डीसीपी रत्नाकर नवले आहेत। सर, काय कारण आहे की ज्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली? हे बघा, काल घटना झालेली आहे। जसं पोलिसांच्या 112ला माहिती मिळाली त्यानंतर पोलीस तत्काळ घटनास्थळी गेले। काही स्थानिक नागरिक होते, अग्निशमन दलालाही बोलवण्यात आलं, अँब्युलन्सही होती। सर्व प्रयत्न करण्यात आले, परंतु ही दुर्दैवी घटना झालेली आहे। या घटनेमागे अजून 24 तास पूर्ण व्हायचे आहेत। प्राथमिक तपासामध्ये अजूनपर्यंत तरी असं काही निश्चितपणे सांगता येणार नाही की एक्स कारणामुळे किंवा आयफोनमुळेच त्यानं केलेलं आहे। हा तो मुलगा दुर्दैवानं तणावात होता। या सर्व परिस्थितीमध्ये सर्वांनी, त्याच्या पालकांसहित सर्वांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते काही वाचू शकलं नाही। परंतु तपास प्राथमिक टप्प्यावर आहे। खात्रीशीरपणे आपण हे नाही सांगू शकत की हे एकच कारण होतं किंवा काही कारण बाकीची असू शकतील। तपासांती किंवा आमचे एफबीआय तपास करत आहेत, तपासांती याच्यामध्ये पुढील बाबी निष्पन्न होऊ शकतील, परंतु एका पर्टिक्युलर गोष्टीमुळे आपण नाही म्हणू शकणार की हे फक्त एकच कारण होतं। पण तुम्हाला जे तिथे जे संवाद सुरू होता तो नेमका काय होता पोलिसांचा आणि त्यांचा? तुम्ही काही अधिकाऱ्यांशी पण बोललात? हा, स्थानिक जे अंमलदार आणि अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले होते त्यांच्याशी माहिती घेतल्यानंतर असं समजतं की त्यामध्ये कारण पेक्षा त्याला बाळा तुझं अडचण काय आहे हे विचारलं जात होतं। त्याबरोबर त्याची आई त्याच्याशी संवाद साधत होती, परंतु त्याच्यामध्ये असं काही कुठल्या फोनमुळे किंवा एक पर्टिक्युलर कारणामुळे नाही, फक्त पोलीसवाले त्याला सांगत होते की आपण तुझे काय प्रॉब्लेम असतील तर ते आपण तुझे घरचे सोडवतील। त्याला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला जात होता। त्याच्यामध्ये पुढचं वर्जन देण्याचा पण त्याला प्रयत्न केला गेला। हा, म्हणजे काही त्या स्थानिकांमधून कोणीतरी काहीतरी बोललं की तुला फोन वगैरे देतो, बट हा म्हणजे आपण आहे ना 24 तासामध्ये हे पर्टिक्युलर खात्रीशीर नाही सांगू शकत की एक फोन जप्त केलाय तो कुठला आहे? तो फोन बहुतेक त्याच्याकडे आयफोनच असावा, मी खात्री एक्झॅक्टली सांगू शकत नाही सध्या। पण जे सोशल मीडियावरती अशा पद्धतीनं जे बोलतायत की आयफोन, याची वस्तुस्थिती मात्र तशी नाहीये। आता आपण त्या निष्कर्षाप्रत येऊ शकत नाही या लेवलला, म्हणजे 24 तासाच्या आतमध्ये तपासांती त्या गोष्टी निष्पन्न होतील आणि दुर्दैवानं त्या फॅमिलीमधला वस्तुस्थिती सांगण्यासाठी कोणी साक्षीदार जिवंत नाही आहे। त्याच्यामुळं आपल्याला आता हे एकच कारण होतं किंवा अनेक कारणांपैकी एक कारण होतं हे वाद झाला होता त्याचा। आज त्या घटनेच्या ह्याच्यावरून असं वाटतं की म्हणजे तणावात तो होता आणि वाद त्याचे झालेले होते। म्हणजे आता त्याच्यामध्ये नेमका कुणाशी झाला, परंतु तणावात तो होता हे मात्र निश्चित आहे। त्याला बराचसा प्रयत्न केला आपण। येस, थँक्यू। हे होते पोलीस अधिकारी आणि त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की आयफोन हे एक कारण या ठिकाणी पाहायला मिळत नाही आणि त्यामुळे कोणीही जर सोशल मीडियावरती अशा पद्धतीने लिहित असाल तर पोलिसांचं म्हणणं मात्र हे आहे की प्राथमिक तपासामध्ये आयफोनमुळे त्या विद्यार्थ्यांनी किंवा त्या तरुणांनी आत्महत्या केली हे वस्तुस्थितीला धरून नाही। कॅमेरामन बाळासाहेब पाचवणेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। सर एक मिनिट।